सर आवाज येत नाही तुमचा. Good morning. Good morning. Good morning, sir. Very Good good. morning, sir. Very good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Am I audible? Yes, Yes. Yes, sir. Yes, sir. Okay, okay. एक गोष्ट लक्षात ठेवा, तर बोलताना बालिशपणा दाखवला ना, ज्या दिवशी कॉलेजमध्ये ना त्या दिवशी थोबाडीत वाजून दिली एखाद्याची. इज्जतीत राहायचं, तर व्यवस्थित राहायचं. आणि मागच्या लेक्चरला ज्यावेळेस लेक्चर मी ऑफ केलं होतं त्यावेळेस कोण काय बोललं हे सुद्धा माहिती. नोटीस केलंय, पण मी विद्यार्थ्यांसमोर त्याचं नाव सांगणार नाही. Sir, compound angles घ्यायचे का? सर हाच टॉपिक चालू करायचा होता. सर तुम्ही काही एक्झाम्पल घेणार होते इथून? हॅलो, मी ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, हा, sir. मी जे सांगतोय ते जरा व्यवस्थित ऐका. जर का बोलताना बालिशपणा दाखवला ना, विचार करून ठेवायचा. ज्यावेळेस समोर याल ना कॉलेजमध्ये त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की काय नेमकं. जरा बोलताना व्यवस्थित बोलत चला. सुरुवातीला पहिल्या दिवशी इन्स्ट्रक्शन दिल्या तुम्हाला, आणि जर का असं चालू असेल ना, एकही लेक्चर तुमचं मॅथमॅटिक्सचं होणार नाही. आणि मग तुम्हाला क्वेश्चन पेपर कसे येते बघा. अजून बारे सेकंड वीक आहे तुमचा, एवढं लक्षात घ्या. 3 वर्ष डिप्लोमाच्या आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पळायचे. ते 3चे 6 होऊ देऊ नका फक्त, एवढं लक्षात घ्या. आणि या बिहेवियरमुळे तुमचे 3चे 6 काय 3चे 9 सुद्धा होतील. लिहून घ्या तुम्ही. जरा सुधारणा करा थोडा, मग स्वतःमध्ये थोडीशी इम्प्रुव्हमेंट दाखवा ना. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की तुमचं, एकदा मी सपोज एक फॉर्मॅलिटीज म्हणून आपण गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून म्हणतो, की म्हणजे आपला आवाज पर्टिक्युलर कॅन्डिडेट पर्यंत जातोय की नाही जातोय, याचा मागचा त्याचा उद्देश असतो. इकडनं 1 बाय 1 एक एक विद्यार्थी चालू त्याचं.
का बरं आपल्यामध्ये सुधारणा होणार नाही का शेवटपर्यंत? पूर्ण लेक्चर जर या केस मध्ये जात असेल तर जाऊ द्या, मला गरज नाही. मी आजचा जो टॉपिक असेल ना तो टॉपिक डिक्लेअर करून देईल. बघा मग तुम्हाला काय करायचं. पण बाकीचे विद्यार्थी, गरीब विद्यार्थी, बाकीचे बिचारे ज्यांना क्लास लावायची त्यांची परिस्थिती नसते, ते त्यासाठी आपल्याकडे लेक्चरला येऊन शांततेत बसतात. तुमची जर घरची परिस्थिती चांगली असेल ना, तर मला कॉल करून सांगा, सर माझी घरची परिस्थिती चांगली आहे, मी माझं शिक्षण तिकडे करून घेईन, माझी अटेंडन्स लावून घ्या. मग मी बघतो काय करायचं त्या विद्यार्थ्याचं. पण जर का शहाणपणा करत असेल ना तर व्यवस्थित राहायचं. लाज वाटायला पाहिजे थोडीशी. तुमच्यापैकी विचारलं का काय बोलला होता तो विद्यार्थी, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आपल्या क्लासमध्ये मुली पण असतात. शोभतं का तुम्हाला? तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही ऑनलाईन लेक्चर करताय, जर का ऑफलाईन समोर आले असते ना, कानात वाजून दिली असती मी एखाद्याची. आणि थोडे दिवस, फक्त थोडे दिवस. तसं इंटिमेशन पण येऊन गेलेलं आहे की कॉलेज स्टार्ट करायचं. कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की नेमकं काय असतं कॉलेज. म्हणून फक्त समोरच्या विद्यार्थ्याचा चेहरा दिसत नाही म्हणून काही बोलायचं, कसंही बोलायचं आणि काही वागायचं. जर का असं चालूच असेल तर तुमचं लेक्चर विसरून जायचं तुम्ही. आणि बघा मग तुमचं मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्लास्टिक आणि मेकाट्रॉनिक्सची कशी लिस्ट लागते तुमची डिटेल विद्यार्थ्यांची. नाही एका क्लासमधनं 50% विद्यार्थी डिटेल झाले तेव्हा नाव बदलून ठेवायचं. आणि डिटेलचा अर्थ तुम्हाला सांगितलंय, कुठल्याच पद्धतीची एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करता येणार नाही. मग थोडं लॉजिक लावत चला की 14च्या 14 ब्रांचेसला मी एकटा शिकवतोय. जर अशी बॅच माझ्याकडे असेल ना, मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. माझ्याकडे दुसऱ्या पण बॅचेस अवेलेबल आहे. माझ्याकडे सीएम, आयएफ, इलेक्ट्रिकल असेल किंवा दुसरी सिव्हिल आणि तुमची ईएनटीसी असेल, त्या ब्रांचेस मध्ये मला विद्यार्थी आढळले नाही अशी. आणि फक्त 2 आठवड्यामध्ये जर का तुमच्या बॅचची कंप्लेंट येत असेल तर मग विचार करा तुमच्या बॅचचे काय हाल होतील. तर आपण शिकण्यासाठी ऍडमिशन घेतलं, आपण लॉग इन करतो, आपण लेक्चर अटेंड करतो, ते फक्त शिकण्यासाठी, अशा फालतूपणासाठी करत नाही आपण. मागे पॅरेंट्सची सुद्धा कंप्लेंट आली तुमच्याबद्दल. नशीब त्या विद्यार्थ्याचा रेकॉर्ड जो असेल तो सेव्ह झाला नाही त्यांच्याकडनं, नाही तर आज त्याचं एलसी किंवा त्याचं जे काही आपण दाखला असतो ना तो देऊन त्याला घरी पाठवलं असतं कॉलेजने. कशाला रिकामी कामं करत बसता, जरा व्यवस्थित राहत जा. कॉलेज लेवलला आले असं दाखवा, मॅच्युरिटी दाखवा थोडं स्वतःमध्ये. एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितलं तिथं बोंब नाही पडणार आपली. गुड मॉर्निंग केलं, गुड आफ्टरनून केलं का चालू झालं त्यांचं. आणि बोलतात असे जसे काय त्यांना काहीतरी त्यांचा काय प्रॉब्लेम काय माहिती बॅकग्राऊंडचा. लक्षात ठेवा, पुढे जर आढळलं ना विचार करून ठेवा, तुमचं पूर्ण रेकॉर्ड सेव्ह होतो. मी फक्त पहिली तुमची मिस्टेक असेल त्याच्यामुळे सोडतोय फक्त, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मी पूर्ण रेकॉर्ड, मी लेक्चर जे असेल ते लेक्चर रेकॉर्ड करतोय तुमचं. आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये ऑटोमॅटिकली विद्यार्थी समजून जातो की कुठला विद्यार्थी आपला मिसबिहेवियर करतोय. ओके, टेल मी व्हॉट डिड यू सीन इन द लास्ट लेक्चर? तर तुम्ही म्हणले होते Compound angle. ओके, कंपाऊंड अँगल पर्यंत आपलं कंप्लीट झालं होतं. Yes, sir. Tell me the compound angle. Means define the compound angle. Which type of angle is said to be a compound angle? Angle A plus angle B is equal to compound angle. Suppose A with the any angle
and B with the any another angle, then sum or a difference of the both angles means A plus B and A minus B are said to be a compound angle. आणि compound angle related आपण काही स्टँडर्ड फॉर्म्युले डिफाइन केले ते लाईक sin A plus B साठी sin A minus B साठी cos A plus B साठी cos A minus B साठी सेम त्या पद्धतीने tan A plus B tan A minus B साठी आपण फॉर्म्युले डिफाइन केले आणि त्यावरचे जे काही एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चर पर्यंत कंप्लीट केले. नाउ टुडे वी गोइंग टू लर्न द वन मोर आर्टिकल फ्रॉम द ट्रिग्नोमेट्रिक रेशियो which is said to be a multiple and submultiple angle. Suppose that A be the any angle and if we write 2A 3A 4A means multiple च्या फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण एक नंबर घेतला 2 आणि त्याला जर का आपण मल्टिपलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणार आहोत तो येईल 2 4 6 8 एक्सेट्रा. किंवा आपण जर का 1 पासून स्टार्ट करायचं म्हटलं तर 1 चं मल्टिपल आपण लिहू शकतो 1 2 3 4 5. सेम त्या पद्धतीने अँगल आपल्याला मल्टिपलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचे. So let A be the any angle, then 2A, 3A, 4A are called as the multiple angle, and similarly let again the same angle A, then A by 2, A by 3, A by 4 etc. are called as the submultiple angle. 2A, 3A, 4A मल्टिपलच्या फॉर्म मध्ये जे घेतो त्याला आपण मल्टिपल अँगल म्हणतो आणि डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये जो जे अँगल घेतो त्याला म्हणतो आपण सब मल्टिपल अँगल. इन दिस आर्टिकल वी विल डिराइव द फॉर्म्युले फॉर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मल्टिपल अँगल ऑफ A, that is 2A, 3A, 4A etc. and sub multiple angle of A, that is A by 2, A by 3, A by 4 etc. with the help of trigonometric ratio of compound angle like sin A plus B, cos A plus B and tan A plus B. म्हणजे आपण जे ऑलरेडी ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ कंपाउंड अँगल डिफाइन केले sin A plus B, cos A plus B, tan A plus B या फॉर्म्युलांच्या मदतीने आपल्याला मल्टिपल अँगल लाईक 2A आणि 3A साठी डिफाइन करायचं आहे. सेम त्या पद्धतीने सब मल्टिपल अँगल फॉर द अँगल A लाईक A by 2 आणि A by 3 साठी आपल्याला फॉर्म्युला डिफाइन करायचे. Therefore first one is function of 2A म्हणजे आपल्याला 2A साठी ट्रिग्नोमेट्रिक रेशियो डिफाइन करायचे. We know that or the trigonometric ratio of compound angle, that means sin A plus B आपण ऑलरेडी डिफाइन केला आहे. sin A cos B plus cos A sin B. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशियो आपण डिफाइन केला आहे cos A plus B is equal to cos A into cos B minus sin A into sin B. आणि थर्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ कंपाउंड अँगल डिफाइन केला आपण ऍडिशन साठी tan A plus B is equal to tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. Now from the first relation means the first trigonometric ratio of compound angle, if we replace here B by A, तर का पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये B च्या ऐवजी मी सुद्धा आणखी एक सेम अँगल घेतला A, तर मला लेफ्ट हँड साइडची क्वांटिटी येईल sin ऑफ A plus A आणि राइट हँड साइडची क्वांटिटी येईल sin A into cos A plus cos A into sin A, which is nothing but 2 times of sin A into cos of A. Means we define here the first trigonometric ratio of multiple angle sin of 2A. या फॉर्म्युल्यामध्ये जर का मी B ची व्हॅल्यू A पुट केली तर मला येतो sin A plus A म्हणजे sin 2 times of A is equal to sin A into cos A plus sin A into cos A means 2 times of sin A into cos of A. याच पद्धतीने मला cos साठी आणि tan साठी डिफाइन करायचं आहे मल्टिपल अँगल. सेकंड वन इज cos of 2A. अगेन हियर इफ वी रिप्लेस B by A, या ठिकाणी आणखी एकदा मी B च्या ऐवजी A घेतला तर ती क्वांटिटी तुमची cos A plus A means cos of 2A जो की लेफ्ट हँड साइडला ऑलरेडी आपण डिफाइन केला. सिमिलरली
cos A means minus here sin A. That means we write here cos A is the cos square A minus sin A into sin A दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे sin square A. म्हणजे आपल्याला पहिला फॉर्म्युला डिराइव्ह करता येतो. त्या अगोदर आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो काही फंडामेंटल आयडेंटिटीज असतील किंवा बेसिक फॉर्म्युले बघितले होते. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतो. मग आता त्या cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 या आयडेंटिटीच्या मदतीने आपल्याला सेकंड आणि थर्ड नंबरचा जो काही फॉर्म्युला असेल तो डिफाइन करतील. सपोज cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. Therefore, from the given formulae, cos square theta is defined as 1 minus sin square theta. मग आपला या फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये जर का मी cos स्क्वेअर A ची व्हॅल्यू पुट केली 1 minus sin square A, तर मला ती क्वांटिटी येते 1 minus sin square A minus sin square is equal to 2 times of the sin square A. आणि सेम जर का मी cos स्क्वेअर थिटा डिफाइन केला त्या फॉर्म्युलेच्या मदतीने तर ती क्वांटिटी येते 1 minus sin square theta is equal to म्हणजे आपला 2 times of cos square theta minus 1 या फॉर्मनुसार हा एक फॉर्म्युला डिफाइन करता येईल आणि हा सेकंड वन फॉर्म्युला डिफाइन करता येईल. म्हणजे मल्टिपल अँगल 2a साठी आपल्याकडे cos च्या ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ 2a साठी तीन फॉर्म्युले अवेलेबल आहेत. cos square A minus sin square A, second 2 times of cos square A minus 1 and third 1 minus 2 times of sin square A. Again, if we deduct from the given दिलेले जे काही सेकंड फॉर्म्युला त्या फॉर्म्युलाने आपण आणखी एकदा डिडक्शन करून आपल्याला नवीन दोन फॉर्म्युले डिफाइन करता येतील. फ्रॉम द सेकंड वन फॉर्म्युला 2 cos square theta minus 1 cos of 2a is equal to 2 cos square A minus 1. समजा मायनस 1 मी या साइडला शिफ्ट केला तर ती क्वांटिटी आली प्लस 1 into cos A is equal to 2 cos square A. and again the from third one formula हा 1 त्या साइडला शिफ्ट केला तिकडे जाताना तो मायनस होईल पण आपण मायनस ने जर का मल्टिप्लाय केलं तर ती क्वांटिटी येते 1 minus cos 2A is equal to 2 sin square of A. म्हणजे आपल्याला cos 2A साठी तीन फॉर्म्युले अवेलेबल आहेत आणि त्या तिघांच्या डिडक्शनच्या मदतीने आपल्याला आणखी दोन फॉर्म्युले डिराइव्ह करता येतात. त्यातला पहिला म्हणजे 2 cos square A is equal to 1 minus cos 2A आणि दुसरा म्हणजे 2 sin square A is equal to 1 minus cos of 2A. And finally, from the third trigonometric ratio of compound angle, tan A plus B च्या फॉर्म्युल्यामध्ये मी B ऐवजी A पुट करतो म्हणजे मला एक आणखी नवीन फॉर्म्युला डिफाइन करता येईल. tan of A plus A is the 2A is equal to 2 tan A upon 1 minus tan square A. इथं मी B ची ऐवजी A पुट केला म्हणजे हा आला tan A plus tan A is equal to 2 tan A and 1 minus tan A into tan B म्हणजे B ऐवजी A पुट केला तर हा झाला tan square of A 1 minus tan square of. These are said to be a trigonometric functions or trigonometric ratio for the multiple angle and त्यातून multiple angle म्हणजे तुमचा पहिला आहे 2A. Similarly, we have to define the submultiple angle means theta by 2. फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये म्हणजे p by q च्या फॉर्म मध्ये जर काय आपण अँगल रिप्रेझेंट करत असाल तर तो आपण थीटा बाय 2 च्या फॉर्म मध्ये डिफाइन करतो आणि मागचे जे काय फॉर्म्युले त्याच फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. We know that sin 2a is equal to 2 sin a into cos of a. आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक रेशियो ऑफ मल्टिपल अँगल अवेलेबल आहे. sin 2a is equal to 2 sin a into cos b. In the given formula, if we put 2a is equal to theta, या फॉर्म्युल्यामध्ये जिथं जिथं 2a तिथं मी थीटा पुट करतो तर मला ऑटोमॅटिकली a ची व्हॅल्यू मिळून जाईल a is equal to theta by 2. So the formula become left hand side is sin theta, right hand side is 2 into sin of a ची व्हॅल्यू theta by 2 into cos of theta by 2. And this is said to be a first submultiple angle. This trigonometric ratio of submultiple angle. Similarly, या फॉर्म्युल्यामध्ये मी 2a ची व्हॅल्यू थीटा पुट करतो आणि a ची व्हॅल्यू थीटा बाय 2 पुट करतो म्हणजे मला cos 2a वरनं सबमल्टिपल अँगल डिफाइन करते तो येईल cos थीटा इज इक्वल टू
कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2 दुसरा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1 आणि तिसरा फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. सेम जो काही डिडक्शन केलेला फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यात आपण 2a च्या ऐवजी थिटा पुट करू शकतो आणि a ऐवजी थिटा बाय 2 पुट केला तर मला फॉर्म्युला आला एक 1 प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आणि दुसरा येईल 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. And finally, from the trigonometric ratio of multiple angle sin 2a वरनं आपण trigonometric ratio of sub multiple angle define करू. Tan theta is equal to 2 tan of theta by 2 upon 1 minus tan square theta by 2. या पद्धतीने आपण सब मल्टिपल अँगल 2a साठी डिफाइन केला, सॉरी मल्टिपल अँगल 2a साठी डिफाइन केला आणि सब मल्टिपल अँगल थीटा बाय 2 साठी डिफाइन केला. सिमिलरली वी डिफाइन हियर मल्टिपल अँगल फॉर 3a sin 3a साठी आपल्याकडे एक ऑलरेडी रेडीमेड फॉर्म्युला आहे ज्याचं डेरिवेशन आपल्याला कोणी विचारलं आपल्याला तो फॉर्म्युला मदतीचा आहे आणि त्याचं डेरिवेशन जे असेल ते आपण 9th किंवा 10th ला ऑलरेडी डिफाइन केलंय. म्हणून त्याचं डेरिवेशन मी सॉल्व्ह पण करणार नाही आणि ते कोणी विचारणार पण नाही, फक्त फॉर्म्युला महत्वाचा. 3 sin a minus 4 sin cube of a. Similarly, cos of 3a is equal to 4 cos cube a minus 3 cos of a, and the last one tan 3a is equal to 3 tan a minus tan cube of a upon 1 minus 3 tan square of a. आतापर्यंत आपण बघितलेले 2a साठीचे फॉर्म्युले, सब मल्टिपल साठी थीटा बाय 2 चे फॉर्म्युले आणि मल्टिपल सेट मधले 3a चे फॉर्म्युले, हे तिघच्या तिघ फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आणि काही त्या रिलेटेड ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगल वरचे जे काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल आपण बघणार आहे. एकच मिनिट फक्त कॉल येतोय. हॅलो So again, some formulae regarding the trigonometric ratio of multiple and sub multiple angles. काही फॉर्म्युले आपण अशा पद्धतीने डिफाइन करतोय की ज्यात आपल्याला साइनचं कन्वर्जन इन टर्म्स ऑफ टॅन मध्ये असणं गरजेचं आहे. कॉस अगेन इन टर्म्स ऑफ टॅन अँड टॅन ऑलरेडी इन टर्म्स ऑफ टॅन. तर त्यासाठी आपण मल्टिपल अँगल डिफाइन करतो. फंक्शन इन टर्म्स ऑफ टॅन ए. साइन 2a चा आणखी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे. जसा मी सुरुवातीचा पहिला फॉर्म्युला डिफाइन केला 2 cos a into sin a, सेम त्या पद्धतीने sin 2a चा फॉर्म्युला आपण डिफाइन करू शकतो इन टर्म्स ऑफ tan च्या फॉर्म मध्ये आणि तो फॉर्म्युला आहे तुम्हाला 2 tan a upon 1 plus tan square a. तसाच cos 2a इन टर्म्स ऑफ tan a येईल तुम्हाला 1 minus tan square a upon 1 plus tan square a आणि ऑलरेडी tan 2a आपण डिफाइन केलाय 2 tan a upon 1 minus tan square a. Similarly, function in terms of tan a by 2 म्हणजे आपण त्याला म्हणतो trigonometric ratio of sub multiple angle, but sin cos tan in terms of tan आणि तो डिफाइन करतोय सेम याच्याच मदतीने. जिथे जिथे 2a तिथे मी पुट करतो a आणि जिथे जिथे a तिथे पुट करतो a by 2, जसं आपण मागचं सबस्टिट्यूशन केलं सेम त्या पद्धतीने. sin a is equal to 2 tan a by 2 upon 1 plus tan square a by 2. Cos a is equal to 1 minus tan square a by 2 upon 1 plus tan square a by 2 आणि tan a चा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे 2 tan a by 2 upon 1 minus tan square a by 2. म्हणजे आपल्याला एक्सक्यूज मी सर. यस सर खूप फास्ट होत आहे, थोडं स्लो शिकवा ना सर. त्याला जबाबदार तुम्ही स्वतः आहेत. आलं लक्षात? समजत हा ना, मग मी तेच सांगतो ना, समजणार कशासाठी नाही की फास्ट होते आणि फास्ट कशासाठी होतंय की तुम्ही जे काही पराक्रम केले मागच्या लेक्चरला त्या पराक्रमासाठी मला पहिले 15 मिनिटं तुम्हाला थोडस जे काही इन्स्ट्रक्शन होतं त्या इन्स्ट्रक्शन साठी माझे 15 मिनिटं गेली. मग जर का या गोष्टी पुन्हा पुन्हा करत असाल तर प्रत्येक लेक्चरला 15-20 मिनिटं वाया घालवेल आणि मला जो माझा स्पीड मेंटेन करायचा असेल, माझा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला मी त्याप्रमाणे जाईल. जर मल्टिपल अँगल चालतंय का?
आलं का लक्षात मी जे सांगितलं ते? पण याच्या पुढे लक्षात घ्या की मिस्टेक करायची नाही, म्हणून आपण ज्या पद्धतीने आपला स्पीड मेंटेन करणार आहोत त्या पद्धतीने आपण करू. आलं लक्षात? ठीक आहे, सांगा आता प्रॉब्लेम काय आहे यात? कुठला पार्ट लक्षात आला नाही? मल्टिपल अँगल सर. ओके, मल्टिपल अँगल मध्ये आपण सुरुवातीपासून जर का बघितलं, सिम्पली तुम्हाला काय सांगतंय, आपल्याकडे जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ कंपाऊंड अँगल येतात, त्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ कंपाऊंड अँगलचे जे काही फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्यामध्ये मी फक्त काय करतोय, बी ऐवजी ए पुट करतोय. बरोबर? मग आता बी ऐवजी ए पुट करतो म्हणजे काय होऊन जाईल, हा साइन ए प्लस ए म्हणजे तुमचं साइन 2a, आणि राईट हँड साइडला हा होईल साइन ए इंटू कॉस ए प्लस साइन ए इंटू कॉस ए, म्हणजे तो आला तुमचा 2 टाइम्स ऑफ साइन ए इंटू कॉस ए च्या फॉर्म. पहिला फॉर्म्युला लक्षात आला? येस सर. हो सर. सेम मी काय करतोय, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ ऑफ कंपाऊंड अँगल मध्ये इथं सुद्धा बी ऐवजी ए पुट करतो, म्हणजे मला दुसरा फॉर्म्युला येतो कॉस 2a साठी, आणि तो आला कॉस ए म्हणजे तुमचा कॉस स्क्वेअर ए मायनस साइन ए म्हणजे तुमचा साइन स्क्वेअर ए. हा फॉर्म्युला लक्षात आला असेल. बरोबर? येस सर. ओके, आता मी दुसरा आणि तिसरा फॉर्म्युला, माझ्याकडे जी आयडेंटिटी ऑलरेडी तुम्ही जर का ऑब्झर्व करत असाल तर तुमच्याकडे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 1 आहे. बरोबर? येस. मग त्यावरनं मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू सांगा काय येईल त्या आयडेंटिटीवर. 1 त्या साइडला शिफ्ट करा, काय येईल मग तो? साइन स्क्वेअर बरोबर, बोला बोला. साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. व्हेरी गुड. साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. मग मी काय करतो, कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करतो इथं. साइन स्क्वेअर थिटा मायनस 1, सॉरी कॉस स्क्वेअर थिटा काय येईल तुमचा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, नॉट साइन स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू येईल तुमची 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग आता येईल तुमची 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा मीन्स 2 टाइम्स ऑफ साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे मला थर्ड नंबरचा फॉर्म्युला येतो. सेम जर का मी त्या आयडेंटिटी वरनं साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू डिफाइन केली तर ती येते मला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. मग मी साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पुट करतो 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, म्हणजे ही क्वांटिटी तुम्हाला कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा दॅट इज 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. म्हणजे सेकंड आणि थर्ड नंबरचा जो काय फॉर्म्युला असेल तो मी त्या आयडेंटिटीच्या मदतीने डिफाइन करतो आणि फाइंड करतो. आता यात फक्त डिडक्शन काय करतोय, हा मायनस साइन त्या साइडला शिफ्ट केला म्हणजे मला पहिला फॉर्म्युला येतो, आणि यातला हा 1 त्या साइडला शिफ्ट केला आणि त्याला मायनसने मल्टिप्लाय केला तर मला सेकंड नंबरचा फॉर्म्युला येतो. अँड दीज ऑल फॉर्म्युले आर said to be a multiple angle for the cos of 2a. म्हणजे cos of 2a साठी माझ्याकडे जवळपास आता 5 फॉर्म्युले अवेलेबल आहेत. 5 फॉर्म्युले. मग आता एक्झाम्पल मध्ये कुठल्या सिच्युएशनला आपल्याला दिलेलं काय त्यावरती आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सिमिलरली tan 2a डिफाइन केला मी, तर b ची व्हॅल्यू a पुट केली तर ऑटोमॅटिकली मला tan a प्लस a म्हणजे tan 2a येतो, आणि राइट हँड साइडची व्हॅल्यू 2 tan a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर ऑफ a. आता लक्षात आले? हो सर. येस सर. ओके. येस सर. जे काही माझ्याकडे सब मल्टिपल अँगल आहेत त्या सब मल्टिपल अँगलला डिफाइन करण्यासाठी मी जे मल्टिपल अँगल डिफाइन केले त्यात 2a च्या ऐवजी मी थिटा पुट करतो आणि त्यावरनं a इज इक्वल टू थिटा बाय 2 आला, म्हणजे मला सेम के जवळपास साइन साठी एक फॉर्म्युला, कॉस साठी 5 फॉर्म्युले आणि टॅन साठी आणखी एक फॉर्म्युला येतो, म्हणजे आपल्याला हे डिफाइन करता येईल. अँड फायनली मल्टिपल अँगल फॉर द 3a हे फॉर्म्युले ऑलरेडी आपल्या 10th ला किंवा 9th ला आपण डिराइव्ह केलेले. हे फॉर्म्युले आपण डिराइव्ह करणार नाही आणि तुम्हाला कोणी डिराइव्ह करायला विचारणार पण नाही, पण आपल्याला हा फॉर्म्युला मदतीचा आहे म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की या फॉर्म्युलाच्या मदतीने आपल्याला काही एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. यस सर, हे फॉर्म्युलेच एक्झाम मध्ये विचारले जातील का? नाही ना, मग मी बोलतो काय, फॉर्म्युले तुम्हाला कोणीच विचारणार नाही, पण फॉर्म्युल्याच्या मदतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे म्हणून फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आलं लक्षात?
ओके हो सर. ओके हो सर सर आलं लक्षात. हो सर. ओके. काही आणखी तुम्हाला मल्टिपल आणि सब हॅलो Sir, can you share PDF? हो मी दुपारून शेअर करेन. Sir, नक्की सर share जी करा. आधी PDF टाकली होती हो. त्याच्या पुढूनच कंटिन्यू करायचं ना. हो. ओके. नाउ सम मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. आता जसा तुमचा फर्स्ट फॉर्म्युला मी डिफाइन केला 2a साठी, sin 2a साठी. लुक हियर. आता हा sin 2a चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ sin a आणि cos a मध्ये, तसाच cos 2a चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ cos आणि sin च्या फॉर्म मध्ये. तसंच मला काही फॉर्म्युले आहेत जे की मल्टिपल आणि सब मल्टिपलचे फॉर्म्युले ते इन टर्म्स ऑफ tan मध्ये डिफाइन करणं गरजेचं आहे, म्हणून मी काही फॉर्म्युले डिफाइन केले. sin 2a is equal to 2 tan a upon 1 plus tan square a. आता हा फॉर्म्युला कुठून आला याचं डेरिव्हेशन आपल्याला विचारणार नाही, कारण की ते ऑलरेडी आपण 9-10 ला बघितलेलं असतं, किंवा ते जरी डिराइव्ह करायची वेळ आली तरी आपण डिराइव्ह करू शकतो, पण मग ते विचारणार नाही. आणि त्या डेरिव्हेशन मध्ये आपल्याला सिलेबस मध्ये डायरेक्टली मेन्शन केलंय, फक्त आपले एक्झाम्पल महत्वाचे, म्हणून हा फॉर्म्युला फक्त समजून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचा. डिराइव्ह करायच्या भानगडीत पडू नका आणि ते विनाकारण तुम्हाला कॉम्प्लिकेटेड केस मध्ये नेईल, म्हणून फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आणि फॉर्म्युल्याच्या मदतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. या पद्धतीने sin 2a इन टर्म्स ऑफ tan a, cos 2a इन टर्म्स ऑफ tan a, आणि हा tan 2a आपण ऑलरेडी डिफाइन केला, तो जसं तसं घेतलं. सब मल्टिपल अँगल साठी sin इन टर्म्स ऑफ tan a, cos a इन टर्म्स ऑफ tan आणि tan इन टर्म्स ऑफ tan ऑलरेडी आपण डिफाइन केलंय, म्हणून आपल्याकडे आता जवळपास मल्टिपलचे साइन, कॉस आणि tan चे 7 फॉर्म्युले, सब मल्टिपलचे साइन, कॉस आणि tan चे 7 फॉर्म्युले, म्हणजे ते झाले 14. नंतर 3a साठी 3 फॉर्म्युले 16, 17, 18 सॉरी 15, 16, 17, आणि त्यातले हे 3 फॉर्म्युले आणि हे 3 म्हणजे हे झाले तुमचे 23 फॉर्म्युले. पण 23 च्या 50% जर का केले तर तुम्ही फक्त 11 आणि 12 फॉर्म्युले लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली तुम्हाला बाकीचे फॉर्म्युले डिफाइन करतात. त्यातले 11, 12 पण लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुम्हाला sin 3a, cos 3a आणि tan 3a चे फॉर्म्युले लक्षात ठेवा. कंपाऊंड अँगलच्या मदतीने ऑटोमॅटिकली बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला इझिली डिराइव्ह करता येतील. आलं लक्षात इथपर्यंत? Yes, sir. येस सर. Yes, sir. Now, Yes, let sir. us going to learn the first example regarding the multiple and sub multiple angle. आता सर्वात पहिले एक्झाम्पल आपण घेणार आहे. Find sin alpha if given tan alpha by 2 is equal to 1 upon root of 3. आता तात्पुरता मी अल्फा ऐवजी दुसरा अँगल घेतो a, आणि क्वेश्चन तुम्हाला असा विचारतो sin a if tan a by 2 is equal to 1 upon root 3. मग आता मला सांगा sin a हा मल्टिपल मध्ये जातो का सब मल्टिपल मध्ये जातो? सब मल्टिपल. Sub multiple. करेक्ट. मग सब मल्टिपल मध्ये इन टर्म्स ऑफ tan साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो कुठला आहे? sin a इन टर्म्स ऑफ tan, Theta upon 2. sin a इन टर्म्स ऑफ tan, कारण की आपल्याला tan दिलेला आहे. Two tan into bracket a upon 2 upon 1 plus tan square. करेक्ट. म्हणजे आपल्याला दिलेली क्वांटिटी आहे, तुम्हाला tan अल्फा बाय 2 ज्याची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3 आहे, आणि आपल्याला फाइंड करायचं आहे sin अल्फा. मग त्यासाठी मी सर्वात अगोदर sin अल्फा डिफाइन करेल इन टर्म्स ऑफ tan. वी हॅव 2 into tan अल्फा बाय 2 अपॉन 1 plus tan square अल्फा बाय 2. Now put the value of tan alpha by 2 is equal to 1 upon root 3. It gives 2 times of tan alpha by 2 is 1 upon root 3 upon 1 plus again tan alpha by 2 is 1 upon root 3. त्याचा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मी अप्लाय केला. न्यूमरेटर 2 into 1 upon root 3 म्हणजे 2 upon root 3. 1 plus 1 upon root 3 चा स्क्वेअर म्हणजे तो स्क्वेअर रूट निघून जाईल, येईल फक्त 1 अपॉन 3. आणि ही क्वांटिटी तुम्ही कॅल्सी मध्ये सिम्प्लिफाय करा किंवा तुम्ही ओरली सिम्प्लिफाय करत असाल तरी सुद्धा चालेल.
by simplifying we will get the final solution is equal to √3/2. कॅल्सी मध्ये मे बी तुम्हाला पॉइंटच्या फॉर्म मध्ये सोल्युशन येईल. √3 डिवायडेड बाय 2 मीन्स एखादा नंबर पॉइंट 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 या फॉर्म मध्ये पॉइंट इंटू वन ऑफ द नंबर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला सोल्युशन येईल. म्हणजे ते सोल्युशन लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला सफिशियंट येईल. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्सीच्या मदतीने इथून पुढचा जो काय पार्ट असेल तो पार्ट तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता आणि डायरेक्टली √3/2 टॅन दिलेला आहे म्हणून कॉसचा इन टर्म्स ऑफ टॅन वाला फॉर्म्युला बघा. त्या पीपीटी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, त्या पीपीटी एकदा ऑब्झर्व करा. बघा मागची पीपीटी मी शो केली. यात तुम्हाला कॉस इन टर्म्स ऑफ टॅन चा फॉर्म्युला cos A is equal to 1 minus tan square A by 2 यस करेक्ट by 1 plus tan square A by 2. cos A इन टर्म्स ऑफ tan A म्हणून मला tan चाच फॉर्म्युला यूज करायला लागेल. cos A is equal to 1 minus tan square A by 2 upon 1 plus tan square A by 2. Now putting the value of tan A by 2 is 1 upon √3. न्यूमरेटरला तो आला 1 minus 1 upon √3 that bracket square. डिनॉमिनेटरला 1 plus 1 upon √3 that bracket square. याचं स्क्वेअरिंग केल्यानंतर ती क्वांटिटी आली 1 minus 1/3 आणि 1 plus 1/3. आता ही व्हॅल्यू कॅल्सी मध्ये पुट कर आणि मला त्याचं सोल्युशन सांगा. मग काय पहिले 1 मायनस ब्रॅकेट मध्ये 1/3 घ्या त्याची व्हॅल्यू, नंतर 1 प्लस ब्रॅकेट मध्ये 1/3 त्याची व्हॅल्यू आणि टोटल दोघांची व्हॅल्यू फाइंड करून कॅल्सी मध्ये काय ते ती मला सांगा. न्यूमरिकलच्या फॉर्म मध्ये येईल तुम्हाला, म्हणजे पॉइंटच्या फॉर्म मध्ये, की आपण नंतर फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो किंवा डायरेक्टली तुम्हाला काही विद्यार्थ्यांना सिम्प्लिफाय करता येत असेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तरी सुद्धा चालेल. 3 minus 2 मीन्स हा 2/3 आणि हा 3 plus 1 मीन्स 4/3. डिनॉमिनेटरचा 3 गेट कॅन्सल होतो, 2/4 म्हणजे उरला तुमचा 1/2. म्हणजे तुम्हाला कॅल्शियम मध्ये 0.5 आन्सर येणं गरजेचं आहे. बघा कॅल्शियम मध्ये करा आणि मला सांगू येतो का 0.5. Yes, sir. ओके मीन्स 2/3 डिवायडेड बाय 4/3 इज इक्वल टू 1/2 आणि तुम्हाला कॅल्शियम मध्ये क्वांटिटी येत असेल 0.5 च्या फॉर्म मध्ये. वन मोर, sin A is 0.4 and find the value of cos 2A. cos 2A म्हणजे कुठला फॉर्म्युला आहे, मल्टिपल का सब मल्टिपल? मल्टिपल. आता मला सांगा cos 2A चे आपल्याकडे जवळपास 3 फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले, बरोबर. त्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये साइन इन्व्हॉल्व असणारा फॉर्म्युला कुठला आहे? फक्त साइन, नॉट कॉस. कारण की आपल्याला साइन दिलेला आहे. 1 minus 2 sin square A. येस व्हेरी गुड. मग आता जर का मी cos 2A डिफाइन करायचं म्हटलं तर माझ्याकडे फॉर्म्युला आहे 1 minus 2 sin square. 0.4 that bracket square. 0.4 चा स्क्वेअर म्हणजे 0.16 into 2 means 0.30. subtract करतो means finally we write 0.68 is the final solution for the cos of 2A. हे लक्षात आलं?
Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. One more. Yes, sir. If cos A 0.4, find cos of 3A. Again, use the multiple angle for 3A. फॉर्म्युला यूज करा cos 3A चा. एकच फॉर्म्युला आहे, तोच यूज करायचा आहे आणि त्यात cos A ची व्हॅल्यू 0.4 पुट करायची. सोल्युशन सांगा मला. पटापट सॉल्व करा. cos 3a is equal डायरेक्ट सोल्युशन सांगा. अनिकेत गवारे हँड रेज का केलाय भाऊ? गरज नसेल तर हँड रेजचा ऑप्शन करू नका. आणि शक्यतो प्रत्येकाने लेक्चरला जॉईन होताना आपला जो काही ब्रांच असेल इनिशियल AEMEPS ते मेन्शन करा, मगच जॉईन व्हा. काही विद्यार्थी विदाउट मेन्शनने जॉईन झालेले. आकाश पोरजे, नंतर अर्जुन, नंतर ओम सोनी, असे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लेफ्ट व्हायचं मीटिंग मधनं आणि नंतर आपली ब्रांच इनिशियल ब्रांच मेन्शन करायचं आणि आपलं नाव, तर तुमची अटेंडन्स लागेल, नाही तर अटेंडन्स लागणार नाही. मी प्रत्येक लेक्चरला सांगतो तुम्हाला की तुमची ब्रांच पटापट नोटबुक मध्ये सॉल्व्ह करत चला आणि मला सांगत चला. cos 3a इज इक्वल टू व्हॉट? आपल्याकडे cos 3a साठी एकच फॉर्म्युला आहे आणि त्यात आपल्याला cos a ची व्हॅल्यू 0.4 पुट करायची आणि ती व्हॅल्यू कॅल्क्युलेटरच्या मदतीने फाइंड आउट करायची. 2.44. 2.44. Let's check. Not wrong. Minus 0.944 is the final solution. कुठे रॉंग झालं बघा आता. आणि हे सोल्युशन कोणाचं आलं का ते सांगा. -0.56. माझा आला सर. मायनस 0.944 ज्यांचं आलं असेल त्यांचा आन्सर करेक्ट आहे. बाकी त्यांना कॅल्क्युलेशनच जमत नाही असं लक्षात येतं. कॉस क्यूब आला म्हणजे 0.4 चा क्यूब करा. इथं कॉस ए आला म्हणजे 0.4 आणि याचा क्यूब आला तुमचा, त्याला बाय मल्टिप्लाइंग 4 केला तर ती क्वांटिटी आली 0.256 मायनस याच्यातनं हे मल्टिप्लिकेशन 1.2 म्हणजे ती क्वांटिटी आली -0.944. हा जो काही इथून सेकंड स्टेप पासूनचा जो काही पार्ट असेल त्यात जर का तुम्ही मिस्टेक करत असेल तर ते तुम्हाला म्हणजे क्रिटिकल सिच्युएशनला नेईल. म्हणजे तुमचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत तेच क्लिअर नाही असं लक्षात येईल. वन मोर. इफ sin a is 0.4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin 3a. आता आपल्याकडे sin 3a साठी सुद्धा एकच फॉर्म्युला आहे. त्यात आपण sin a 0.4 ची व्हॅल्यू पुट करा आणि मला सोल्युशन सांगा. पटापट सॉल्व्ह करायचं आणि सोल्युशन सांगायचं. कारण की सेम फॉर्म्युले सेम एक्झाम्पल घेतोय आपण. आणि सॉल्व्ह तुम्हाला याच्यासाठी करायला सांगतो की तुमच्या निमित्ताने नोटबुक मध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस होईल किंवा तुम्ही लिहू शकता. कारण की जर सकाळी उठून तुमची जर का ऑफलाईन एक्झाम होत असेल तर तुम्हाला 1.5 वर्षापासून तुमचं लिखाण काम बंद असल्यामुळे तुम्हाला पेन सुद्धा धरायला प्रॉब्लेम येतोय. आणि अजूनही 50% विद्यार्थी फक्त बसलेले ऐकताय. काही विद्यार्थी करतील त्यांचा असे मग कन्सेप्ट असतील दुसरा देईल आन्सर, आपल्याला काय फक्त बघून आपली अटेंडन्स लावायची, असे पण विद्यार्थी राहतात. 0.944. Yes, very good. 0.944. Yes, very good. 0.944 is the required solution for the given particular sin 3a whenever sin a is 0.4. अशा पद्धतीने sin a ची व्हॅल्यू फक्त काय होत जाईल प्रत्येक केस मध्ये ही रिप्लेस होत जाईल आणि त्यानुसार फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू पुट करून फाइंड आउट करता येईल. वन मोर, tan a is 0.2
फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 2a. आपण साइन 2a ऑलरेडी डिफाइन केलाय 2 tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a च्या फॉर्म मध्ये. त्या ठिकाणी tan a ची व्हॅल्यू मी पुट करेल 0.2, डिनॉमिनेटरला सुद्धा पुट करेल 0.2 दॅट ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा जो काय पार्ट असेल तो कॅल्सी मध्ये मी पुट केल्यानंतर मला फायनल सोल्युशन येईल 0.3846 या फॉर्म नुसार. वन इम्पॉर्टंट, इफ थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, लुक हियर, महत्वाचा एक्झाम्पल आहे. इफ थीटा इज इक्वल टू 30 डिग्री, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 डिग्री. मॅक्सिमम वेळेस हे एक्झाम जे काही एक्झाम्पल आहे ते आपल्याला फायनल एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे. याचा मागचा उद्देश असा की या ठिकाणी आपल्याला एक हिंट किंवा एक फॉर्म्युला अप्लाय करून जी काही क्वांटिटी असेल साइन 15 ची व्हॅल्यू फाइंड करणं गरजेचं आहे. वी नो दॅट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटा तर मल्टिपल अँगल साठी. जर का तुम्हाला आता आठवत असेल 1 मायनस कॉस थिटा आपण डिफाइन केला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, करेक्ट. Therefore, from the given relation, we write here sin square theta by 2 is equal to, हा 2 तिकडे जाताना काय होऊन जाईल, या क्वांटिटीला डिवाइडला चालला जाईल म्हणजे ती येते 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2. आता स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट घेतो म्हणजे येईल sin theta by 2 is equal to, या साइडला अंडर रूट येऊन जाईल रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 2, and now we put the given thing, that means theta is equal to 30 डिग्री. आता मी थीटाची व्हॅल्यू 30 डिग्री पुट करतो. मग लेफ्ट हँड साइड काय आहे ते बघा, साइन 30 डिवाइडेड बाय 2, 30 डिवाइडेड बाय 2 म्हणजेच काय 15, आणि आपल्याला त्या साइन 15 ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती व्हॅल्यू आपण फाइंड करतो रूट 1 मायनस कॉस 30 डिवाइडेड बाय 2. कॉस 30 ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी नोन आहे, येते रूट 3 बाय 2, आणि आपला जो काही डिनॉमिनेटरचा 2 आहे तो मी फर्स्ट टाइम कॉमन घेतोय म्हणजे 1 बाय 2 इंटू ही क्वांटिटी आली 1 मायनस कॉस 30, आणि 1 मायनस कॉस 30 ची व्हॅल्यू येते रूट 3 बाय 2. सोल्युशन इथपर्यंत लिहिलं सफिशियंट आहे. इथून पुढे तुम्ही कॅल्क्युलेशनचा पार्ट कॅल्सी मध्ये करत असाल तर तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 2 मायनस रूट 3 अपॉन 2 येईल. इथपर्यंत लिहिलं तरी सफिशियंट, तर तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये सोल्युशन येईल. आणि सोल्युशन तुम्ही इथपर्यंत लिहित असाल तरी तुम्हाला जर का 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर 4च मिळतील. इथपर्यंत लिहिला तरी 4 मार्क्स मिळतील. यात मार्क्स वगैरे तुमचे जे काही कट असतील किंवा कटिंग होणार नाही. या पद्धतीने आपल्याला जे काही मल्टिपल आणि सब मल्टिपल अँगल साठी काही बेसिक फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केली. सेम फॉर्म्युले तुम्हाला प्रूव्ह दॅटला सुद्धा विचारलेले, ते मी तुम्हाला पीपीटी शेअर करेल. त्याप्रमाणे तुम्ही त्याचं जे काही ऑब्झर्वेशन असेल ते ऑब्झर्वेशन करून काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, दुपारून तुम्हाला पीपीटी फॉरवर्ड करतो आणि इथं आपलं आजचं लेक्चर जे असेल ते लेक्चर आपण स्टॉप करू. मला 1 मिनिट फक्त अटेंडन्स घेऊ द्या. अटेंडन्स झाल्यानंतर बाय, थँक्यू, गुड डे वगैरे काहीच बोलायची गरज नाही. डायरेक्टली आपण स्वतःहून आपलं मीटिंग मधनं लिव्ह व्हायचंय आणि मीटिंग स्टॉप करायची. ठीक आहे, 1 मिनिट फक्त मी अटेंडन्स घेतो आणि मी जेव्हा सांगेल की तुम्ही मीटिंग मधनं लिहू शकता, न बोलता मीटिंग मधनं लिहायचं. ठीक आहे, मी अटेंडन्स घेतली आहे, तुम्ही लिहू. सर मला एक डाऊट होता. हा ठीक आहे, विचारा. तुम्ही जे एक्झाम्पल दाखवलं ना आता याच्या फॅक्टरायझेशनच्या आधीचं, ते थीटा इज इक्वल टू 30 अपॉन 2, त्याच्यामध्ये ते साइन स्क्वेअर होतं ना, ते स्क्वेअर कुठे गेलं त्याच्यानंतर ते नाही कळालं. स्क्वेअर रूट तुम्हाला दिसतंय का आता एक्झाम्पल दिसतंय? हो आता यस दिसतंय. सर. आता दिसत असेल. हा जो काय साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय 2 आहे, याला मी स्क्वेअर रूट घेतोय म्हणजे हा स्क्वेअर निघून जाईल आणि इकडची क्वांटिटी अंडर रूट मध्ये येईल.
कळालं सर. चालेल. ओके ठीक. नाव यू मे लिव्ह. सर एक रिक्वेस्ट होती सर कॅल्सीचा यूज